सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्या सोबत एक आर्वी येथील दाजी आहे ज्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांचं दर्शन घेतलं. दाजी जय गुरु. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. वासुदेव नामदेवराव बोके. मूळगाव वरखेड. वरखेडचे आहे का तुम्ही? वरखेडचे बोके. आणि आता राहणं आरवी पॉलिटेक्निक कॉलेज जवळ. अच्छा. तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा. आता लोक जाय त्याच्याबरोबर आपण चला. अच्छा. गेले आपले ते अनुभव घडे त्याचे. हो. जसं आपण कोणत्या उद्देश न केलो तो उद्देश सक्सेस होय. एखादा प्रसंग सांगा, एखादा प्रसंग तुमच्या जीवनात घडलेला. एक वेळा आलो मी. हो. महाराज म्हटलं शेती विकली, हो. पाण्यात गेली. हो. मला लवकरात लवकर एखादं शेत सापडलं पाहिजे बा. हो. 8 दिवसातच एक शेत सापडलं. कधी झाले 16 सालात. अच्छा. 8 दिवसात. 8 दिवसात सापडलं. 8 दिवसात महाराजच्या कृपेने सापडलं. ती 3.5 लाखात भेटलं. आणि पहिलं किती मध्ये विकलं होतं? पहिले विकलं नाही, धारणात गेलं. धारणात गेलं होतं. हो. एखादं घडू द्या बा. हो, एखादं सापडलं पाहिजे बा. 2 एकर. हो. 2 एकर 3.5 लाखात भेटलं. हे शेत आज 25 लाखाचं आहे. आहे अजूनही? अजूनही 25 लाखाचं. कुठं वरखेड मध्येच आहे का? नाही, इथं आहे अंबिकापूर. अंबिकापूरला आहे. हो. असं असं. ऐरवाड्यापाशी अंबिकापूर आहे. बरं. असं महाराजच्या कृपेने ते घडलं. हो. तुम्हाला मुलं बाळ वगैरे काय? एक मुलगा आहे, 2 मुली आहे. असं का? लग्न झाले 2 सगळे? मुलीचे लग्न झाले, एका नातीचं लग्न झालं. अच्छा. फक्त मुलाचं वाद आहे. मुलाचं वाद. मुलगा काय करते मग आता? हे फिटिंगचे काम करते. फिटिंगचे काम. हो. अच्छा. हो. आणि राहणं तुमचं आता आरवील आहे? हा, पॉलिटेक्निक कॉलेज. अच्छा. मग ते अंबिकापूर जे म्हणता ते पुनर्वसन आहे का? पुनर्वसन मध्ये आले. अच्छा. तर आज तुम्ही दादा सोबत आले आहे की? हो. त्याचा जन्मदिवस आहे. तुमचं नाव सांगा दादा. रमेश पैलुके. अच्छा. तुमचं राहणं आरवीलाच आहे. तुम्ही इथे जन्मदिवसानिमित्त आले? वाढदिवस आहे. वाढदिवस आहे. अन्नदान वगैरे झाला आहे. तर असे अनुभव प्रसंग तुम्हाला आहे. जवळपास तुम्हाला किती वर्ष दर्शन झालं बाबाजीचं? लहानपणापासून आम्हाला समजते तेव्हा आम्ही दसऱ्याला येऊ, सोनं द्यायला. हो. मदत पहिलं येणं जाणं चालू होतं आमचं. पहिले असं ज्या दिवशी महाराज गेले हो ते त्या टाइमला यायला पाहिले आम्ही. निर्वाणाच्या दिवशी. हो काय? तिथेच समजले. अंत्यविधी पाहिला बाबाजीचा? हो. असं त्याच ठिकाणी जिथं आहे ना ते, हो. त्याच ठिकाणी लोक होते. आता माझं 75 वय आहे. हो. 75च वय आहे. बरोबर. माझ्या वडिलांच्या वयाचे आहे तुम्ही? 75. 51 जन्म आहे. बरोबर. तर दाजी थोडक्यात का होईना जो एक अनुभव प्रसंग सांगितला, तुमचं शेत तात्काळ घडलं. हो. जशी मागणी केली, जशा मनातून तुम्ही इच्छा प्रकट केली, हो. तशी बाबाजी पूर्ण केली. पूर्ण केली. आणि आजही ते शेत तुमच्या पाशी आहे. तर बाबाजीचं कसं होतं, हो. आपला आत्मविश्वास वाढायचा हो. बरोबर. दर्शन झाल्यानंतर. असं आहे ते. बाबाजी बोलले हो. तेच की म्हणजे आपला आत्मविश्वास वाढायचा बाबाजीमुळं, बरं. आणि ते काम सत्य होय. सत्य. बरोबर. महाराजाला म्हटलं का मा हे काम झालंच पाहिजे. हो. महाराज केल्याशिवाय राहीच नाही. जायरेलाही नाही. ज्यांचा दृढ विश्वास आहे, श्रद्धा आहे. फक्त एकच वेळचा, बरोबर सांग. एकच वेळचं प्रत्यक्ष दर्शन एकच वेळचा. हो. म्हणजे लहान होतो मी, लहान असताना. तरी अंदाजे किती वयाचे असेल ते? 10-11 वर्षाचं. हो का? अंदाज. अच्छा. तुम्ही मग व्यवसाय कोणता करत होते आता? शिक्षक होते का? हो. अच्छा. रिटायर झाले. तुमचं दर्शन झालं आहे मात्र? हो, एक वेळा. त्याची तर आहे पहिले त्या. हो. तर दादाजी तुम्ही छोटासा का होईना एक अनुभव प्रसंग सांगितला, याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी. श्री संत लहानूजी महाराज की